तो हेलो भाई, मैं हूं जिग्नेश बोरसे एंड स्वागत है आप सभी का हमारे एक और नए लॉन्ग वीडियो के अंदर। गाइज काफी दिनों के बाद में मैं ना लॉन्ग वीडियो शूट कर रहा हूँ। सबसे पहले ना मैं मेरा मदर टंग ही चेंज कर देता हूँ, मतलब मेरी लँग्वेज पे आ जाता हूँ मराठी के ऊपर। काय होतं माहिती का मित्रांनो, मी जवळजवळ आहे ना 2-3 वर्षापासून युट्यूबवर व्हिडिओज बनवतोय। तर म्हणजे खरं सांगू का तुम्हाला, मी कम्प्युटर सायन्सची डिग्री घेतोय, 3rd इयरला आहे आता। आणि मला आहे ना त्याच्यात काही एवढा इंटरेस्ट नाही आहे। मला करिअर सेट करायचं होतं गाडींच्या रिलेटेड, कुठलं पण फील्ड असू द्या, गाडींच्या रिलेटेड कुठलं पण फील्ड असू द्या, मी आवडीने काम करतो त्याच्यामध्ये। त्यामुळे मी युट्यूबवर आलो होतो की बुवा ऑटोमोबाईल कंटेंट रिलेटेड नाही का व्हिडिओज बनवेल, नवीन गाड्या रिलीज होतील त्यांचा रिव्ह्यू वगैरे शूट करून तो अपलोड करेल। हे चॅनल जे होतं ना, जे तुम्ही बघता ते माझ्या चॅनलवर, ते व्हिडिओज मोस्टली त्याच्याच रिलेटेड असतात। मतलब म्हणजे मी कुठली नवीन गाडी लॉन्च झाली तिचा रिव्ह्यू वगैरे शूट केला, तसं असतं। पण त्यांना काय होतं माहिती का, खूप एक तर आठवड्याला व्हिडिओ शूट करावा लागतो आणि कन्सिस्टन्सी मेंटेन राहत नाही। नवीन गाडी तर प्रत्येक रोज लॉन्च नाही होणार ना, तर मग कंटेंटचा विषय येतो की कंटेंट शूट कुठून करायचं रोज आणि साईड बाय साईड मला कॉलेज पण करावं लागतं। तर मला ना व्ह्यूज कमी येत होते, त्यामुळे एका मित्रांनी 2-3 जणांनी एक सजेशन दिलं की म्हणे तू मराठीतून का नाही व्लॉग स्टार्ट करत, व्लॉग्स चालू कर की रोज म्हणजे जे होतंय तुझ्या आजूबाजूला जे घडतंय त्याचा व्लॉग वगैरे बनवत जा। तर म्हटलं ठीक आहे, आता हिंदीमधून सगळं ट्राय केलं गेलं, आता मराठीमधून पण ट्राय करायला काय हरकत आहे नाही का, जे चाललं ते चालून जाईल। तर मग आजपासून तुम्हाला मराठीमध्ये व्लॉग्स बघायला भेटतील आपल्या चॅनलवर। डेली व्लॉग्स कदाचित नाही भेटू शकत, पण रेग्युलर तरी व्हिडिओज तुम्हाला भेटतील कायम। पण काय होतं माहिती का, आपल्या जे रिलेटेड माझ्या सराउंडिंग मध्ये लोक आहेत ना, ते कंटिन्यू तर हिंदीमध्ये ब्लॉगसाठी नाही बोलू शकत ना, तर मराठीमध्ये त्यांची मदर टंग मराठी आहे, मी पुण्यात राहतो, तर मराठीमध्येच कायम बोलत असतात। तर त्यामुळे म्हटलं मराठीत पण सुरू करून बघूया। तर ॲक्सेसरीजचे व्हिडिओज तुम्हाला आता कंटिन्यू बघायला भेटतील, कुठे जातो येतो त्याचे पण व्हिडिओज तुम्हाला कंटिन्यू व्लॉगमध्ये बघायला भेटतील। आणि असं नाही मित्रांनो की मी नवीन गाडींचे रिव्ह्यूज वगैरे करणं ते सगळं सोडून देईल। हे बघा, कुठली नवीन गाडी लॉन्च झाली ना, मला शोरूमवरनं इन्व्हिटेशन आलं किंवा मी शोरूमला व्हिजिट केलं, तर त्याचा पण तुम्हाला प्रॉपर व्हिडिओ बघायला भेटेल आपल्या चॅनलवरती। तर म्हणजे आपल्या व्लॉग्समध्ये काय असणार आहे माहिती का, आपण कुठल्या गाडीवर काय मॉडिफिकेशन्स केली, आज कुठल्या गाडीची ग्रिल चेंज केली, लाईट चेंज केले, हेडलाईट चेंज केले, मेनली गाडींच्या रिलेटेड व्लॉग्स मध्ये तुम्हाला सगळे बघायला भेटेल। ॲक्सेसरीजच्या वस्तू झाल्या, आपण कुठे जातो काय जातो ते सगळं तुम्हाला बघायला भेटेल। मयूर दादा आहेत आपले। मयूर दादा काय म्हणता? तर मित्रांनो, मी कारफिट कार ॲक्सेसरीजचा ओनर मयूर। आजपासून तुम्हाला कारफिट कार ॲक्सेसरीजमध्ये चालणारे रोजची जेवढी कामं त्याचा डेली ब्लॉग बघायला मिळेल। तुम्हाला याच्यात कळेल की आम्ही गाडीची कामं कशी करतो, कामाची क्वालिटी, कामामध्ये म्हणजे गाडीमध्ये आपण काय काय प्रोडक्ट इन्स्टॉल करतो, कसे असतात ते सगळं तुम्हाला बघायला मिळेल। तर तुम्ही बघत राहा कारफिट कार ॲक्सेसरीजचे ब्लॉग। क्वालिटी म्हणजे कपलर टू कपलर वायरिंग आपण कशी करतो, कुठेही वायरिंग कट होणार नाही किंवा वायरिंगची छेडछाड होणार नाही। कुठलाही शोरूमवाला तुम्हाला याच्याबद्दल डाऊट म्हणजे नाही का विचारणार नाही की तुम्ही बाहेर काम केले चुकीचं झालं, असं काही होणार नाही। त्याची काळजी तुम्ही करू नका, ती पूर्ण जबाबदारी आमची असणार, वॉरंटी अवॉइड वगैरे होणार नाही, ती माझी जबाबदारी असणार, तुम्ही काळजी करू नका। तुम्ही फक्त तुमची गाडी घेऊन या, ते काम किती चांगलं करायचं काय ते माझ्या हातात असतं। आणि मेन म्हणजे आजपासून आपले ब्लॉग मराठीतून असणार आणि मेन म्हणजे मराठीतच असणार। बरेच कस्टमर मला बोलले की इन्स्टाचे जे रील आहेत ते तुमचे हिंदीमधून असतात, तर आपण ते पूर्ण बंद करून पूर्ण ब्लॉग आपले मराठीत असणार। ओके ठीक आहे मित्रांनो, हे मामा आहेत आपले। मामा काय म्हणता? आशीर्वाद द्या। काय होतं मामा, आजपासून आपले ब्लॉग आहे ना मराठीतून चालू होणार आहे। आणि मित्रांनो, हे मामा म्हणजे आपले मयूर दादाचे पप्पा, मोठे मालक आमचे। आपल्या शॉपला तुम्ही गर्दी बघू शकता। आज आहे ना ही क्रेटा आली आपल्याकडे, हिच्यात आपण एलियन वर्ल्ड सिरीजचे हे नवीन कॉम्पोनंट आणि कोएक्सेल इन्स्टॉल करणार आहे। हे बघा, हे कॉम्पोनंटची तुम्ही क्वालिटी बघू शकता, पेपर कोण बघा या कॉम्पोनंटचा तुम्ही एकदा, हे बघा क्वालिटी एक नंबर असणार आहे मित्रांनो। त्यामुळे पहिल्यांदाच सिरीज आली आपल्याकडे पण, आणि आपण पहिल्याच गाडीमध्ये इन्स्टॉल करतोय हे। बाकी तुम्हाला कोएक्सेल पण दाखवून देतो मी याचे कसे येतात। कोएक्सेल मध्ये काय असतं माहिती आहे का, ट्विटर आहे ना ते आतमध्येच दिलेलं असतं, म्हणजे पेपर स्पीकरच्या मध्येच ट्विटर दिलेलं असतं। हे बघा, हे कॉम्पोनंट मध्ये नाही का तुम्हाला असे ट्विटर वगैरे बघायला भेटून जातात। मॅनेजर सर बघा, आपले मॅनेजर सर, कॉपीराइट येईल, कॉपीराइट। थांबा, अरे मोबिन भाई बहुत दिनों बाद किधर गए थे, किधर गायब थे? बीमार थे? ऐसा मत करते जाओ ना यार, मन नहीं लगता आपके बिना। रिफ्लेक्टर भी था। कौन सा रिफ्लेक्टर दिखाओ? ये एलईडी क्या? ब्रेक लाइट वगैरह, इंडिकेटर वगैरह, इंडिकेटर ब्रेक लाइट सब जलता है ऐसा? और ये ओरिजिनल ऐसा आता क्या? हाँ ये ओरिजिनल है, इसमें कुछ लाइट वगैरह नहीं आता। हाँ,
के लिए देखो गाइस पूरा बंपर खोलना पड़ता है आणि इथं बसले इथं इथं नाही का इथून अशी वायरिंग जाईल. मॅनेजर सर काय करतायत? ओ मॅनेजर सर तुमच्याशिवाय करमत नाही आम्हाला. मी काय म्हणतो हे लाकडाचं लावाच लागतं का? ते रिंग आहे, प्रेशर रिंग आहे. आधीच या स्पीकरला तर काही नव्हतं लाकडाचं. आधीच्या स्पीकरला नव्हतं लागलेलं, का तर ते गॅपमध्ये बसत होते. हे आपण एलियन वर्डचे कंपोनंट आणि कोएक्स दोन्ही बसवतो. ह्याची साईज येते 6.5 इंची, कंपनीची साईज आहे 5.25 इंची. त्यामुळे ते साईज वाढवण्यासाठी आणि क्वालिटीसाठी डायरेक्ट हे हेवी असल्यामुळे डायरेक्ट आपण बॉडीला मारले तर ते व्हायब्रेट होतात. असं आहे का? तर मित्रांनो मॅनेजर सर आता इक्विलायझरमध्ये साऊंड वगैरे ॲडजस्टमेंट करताय त्याची सगळी नाही का, कुठं पाहिजे काय पाहिजे. बाकी स्पीकर वगैरे लागून रेडी झाले आपले. तुम्हाला दाखवतो वाजून क्वालिटी कशी आहे आणि कसं आउटपुट कसा येतो. ओ गाइस मुस्ताक भाई इधर फिल्मिंग कर रहा है. कितने % फिल्मिंग हो रही है मुस्ताक भाई इधर? कितने? 50% साइड पे. 50. छोटा भीम हाँ भाई बोलो. क्या बोलता? तू क्या कर रहा है? नहीं कर रहा हूँ. फिल्मिंग ही कर रहा है क्या? हाँ. कौन सी ब्रांड की है? सोलर शील्ड. वो गाड़ी का वे अनवर भाई लगा है क्या? उसको भी मिल के आता. रुक जा. ये देखो इसके भी फिल्मिंग चालू है. अरे अनवर भाई क्या बोलते, क्या कर रहे हो? अभी भाई ग्लास क्लीनिंग कर रहा हूँ, क्योंकि वो पहले फिल्मिंग था वो निकाल दिया मैंने. हाँ इसके बाद वो क्लीनिंग करना पड़ता है, फिर वापस और लगाना है. ऐसा. हाँ सेम ही लगाना है फिल्मिंग. कौन सा फिल्मिंग? सोलर शीट 50. ऐसा. हाँ ओके. सोलर शीट 50 फिर लगाना. फिर खाना खाया? नहीं अभी तो खाना तो नहीं हुआ है, नाश्ता किया है. क्या ब्रेड से नाश्ता हुआ है. नाश्ता क्या किया? ब्रेड. ब्रेड. हाँ सिर्फ ब्रेड? सिर्फ ब्रेड है भाई. अरे दणकावून हाणने का नाश्ता? अरे नाश्ता करने का टाइम भी नहीं है मेरा पास, और क्या मिलेगा. ऐसा है क्या? हाँ दोपहर में तो अच्छा खाना बनाऊंगा तब तो खाऊंगा. ये किसका पाणी आहे? शॅम्पू का आहे क्या? शैम्पू का पानी है. अजून एका गाडीमध्ये आपल्याला ब्रिजामध्ये एलियन वर्ल्डचे बसवायचे. मुस्ताक भाऊला आपण डायरेक्ट वर माळ्यावर चढवून दिलं होतं. कैसा 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 किया? वापस कर. याच्यामध्ये विषय काय माहिती का, या स्पीकरमध्ये 1.5 वर्षाची वॉरंटी येते तुम्हाला. वॉरंटी कार्ड तुम्ही बघू शकता, एकदम म्हणजे ATM कार्डपेक्षा भारी वॉरंटी कार्ड आहे. बाकी याच्यामध्ये आपण LED फूट स्टेप पण इन्स्टॉल करतोय ब्रिजाचं. हे बघा म्हणजे नाही का लाईट लागेल, डोर ओपन करताच लाईट लागेल. असं इथं लागून जातं. हे दाखवतो तुम्हाला कुठे लागतं. इथं चांद भाई जिधर बेटा है ना उधर लगता है. ये चांद भाई किधर लगता है, लगा के दिखाओ तो. उल्टा. हाँ बराबर है. कैसा ऐसा क्या? ओके. इस गाड़ी में अपने रियाज भाई, चांद भाई और मोबिन भाई लगे हुए इलेक्ट्रिशियन का काम करने में. बाकी दूसरी जो क्रेटा है उसके अंदर भी एलियन वर्ल्ड का डाल रहे हैं ना अपन, उसके अंदर अपने मैनेजर साहब लगे. हाँ ये देखो डिचिक बजा रहे. तर गाईज शॉपवर खूप म्हणजे बोर व्हायला लागलं होतं आणि भूक पण लागली होती मला. सो खायला आलो होतो मी. तर अमोल भाऊ बघा, हे बघा कसे हसत येतात. काय संबंध नाही उघडायचं. काय करणार आता? आता मध्ये बघा सामान उघडू का? अरे का पिशवी फाटत. बोल नका काही मग. हा कशी बघ की मी. तेरे लिए हम भी जी. हा जलती रहे चाहत के. पाहिजे गाणं बघा कसलं सुंदर गाणं म्हणतात.
तर कोणाला ऑडिशन वगैरे करायची असेल तर कॉन्टॅक्ट करू शकता. थोडीशी शिरते ना ती म्हातारी माणसं करतात आंघोळ करतात असे बोट घालतात. हे सगळं अनकट ब्लॉग मध्ये जाणार आहे बरं का. अनकट म्हणजे अनकट कायच कटिंग वगैरे ट्रिम वगैरे काहीच एडिट करणार नाही. डायरेक्ट जसं आहे तसं ब्लॉग मध्ये जाईल. ऐकायचं तर ऐका नाही तर ऐकू मग. तर थांबा जरा. तर आम्ही आता चाललो होतो पुढील वाटचालीसाठी. काय नाही. सगळं डिलीट होणार. काय डिलीट होणार नाही. सगळा जसं तसं आजच्या व्लॉग मध्ये येणार आहे. डिलीट होणार अजिबात होणार नाही. जिग्नेश बोरसेनी जर हा लिहून ब्लॉग टाकला लिहून घ्यायचा लिहून मित्रांनो. घ्यायचा जिग्नेश लिहून बोरसेवर घ्यायचा. माझी कंप्लेंट पडणार. काय जिग्नेश कंप्लेंट बोरसेची. पडणार सगळं ते ब्लॉग काहीच फेकत होणार होणार. नाही. काहीच होणार नाही. हा ब्लॉग आजचा असाच्या असा येणार आहे. पाहून घ्या तुम्ही. आज सायंकाळीच येईल. जिग्नेश बोरसेवर माझी हा पोलीस कंप्लेंट करण्यात येणार आहे. मित्रांनो आपल्याकडे ही थार आली आहे. थार मध्ये आपण ग्रिल वगैरे इन्स्टॉल करतोय. हेडलाईट यू शेपची इन्स्टॉल करतोय. ही जुनी बघा, ही जुनी अशी कोरी हेडलाईट येते. बाकी UDRL ची आपण हेडलाईट याच्यामध्ये इन्स्टॉल करणार आहे. बाकी त्रिगुण दादा अजून काय काय करणार आहे याच्यात? हेडलाईट, ग्रिल, फॉग लॅम्प, LED, हा मिरर लाईट, साईड इंडियन. फॉग लाईटला LED का फॉग लॅम्प इन्स्टॉल करणार आहे? फॉग लाईट नाही इन्स्टॉल करणार, फक्त LED बल्ब 120 वॅटचे बसवणार आहे. बरं, फॉग लाईटला LED बसवणार आहे मित्रांनो. रँगलर स्टाईल ग्रिल आपण बसवणार आहे. आणि अजून एक युनिक गोष्ट करणार आहे म्हणजे हिचे जे मिरर येतात ना ते मिररला बी वरती लाईट वगैरे बसवणार आहे नाही का. बघा आपले मॅनेजर साहेब बसवत आहे. आता चित्र पाडलं का तुम्ही इथं? हो, त्याशिवाय बसतच नाही. असं आहे का? मी चिपकून जाईन का मग? दाखवा बरं लवकर चिपकून. असं हे बघा मित्रांनो असं चिपकून जाईल आणि याच्यामध्ये लाईट चमकेल. बाकी तुम्हाला शेवटी दाखवेलच मी कसं सुंदर चमकतं. अशी लाईट चमकेल त्यात माझ्यासारखी. कशी सुंदर अशी लाईट चमकेल. कोणासारखी? हे थार सारखी. थार सारखी का तुमच्यासारखी? नाही ना, थार सारखी, गाडी सारखी. तर तुम्ही बी चमकताय तो. तर आपण चमकलं तरच गाडी चमकते. असं आहे का? स्किट प्लेट बघू शकता तुम्ही कशी चमकताना. याच्यात 2 लाईट चमकतात, लाल आणि ब्ल्यू. फक्त ब्ल्यू का? दरवाजा उघडल्यावर. ओके बघू शकता. असं नका करत जाऊ ना. हिचा आवाज दाखवणार होते तुम्ही का? ये देखो थार के अंदर अभी नहीं क्या लाइट्स वगैरह डाल के एकदम रेडी हो गई है. बाकी नीचे अपन ने LED डाली है. एंड यहाँ पे मैं मिरर का आपको एक बार दिखा देता हूँ. इथं बघा एकदम व्हाईट मध्ये चमकतं आणि जेव्हा पार्किंग लाईट चालू असतं ना तेव्हा हे इंडिकेटर मध्ये पण चमकतं. तर अशा प्रकारे थारचा ओव्हरऑल लुक आहे. ग्रिल वगैरे पण आपण अपग्रेड केलेली आहे. याच्यामध्ये रँगलर स्टाईल ग्रिल टाकलेली आहे. यू शेप LED टाकले, आपलं हेडलाईट टाकलेली आहे. पुढून तुमचा लुक एकदम कडक होऊन जातो नाही का. तर मित्रांनो काही कारणास्तव म्हणजे माझे पेपर चालू आहे नाही का, तर मी घरी गेलो होतो थोड्या वेळासाठी म्हणजे अभ्यास करायसाठी नाही का. तर आत्ता वाजलेले आहेत रात्रीचे 8:15 वाजलेले आहेत. तरी मी तुम्हाला दाखवतो आपल्याकडे गाड्या किती. आता एक थार गेली आहे, तिचं का आपण काम केलं. एक दुसरी थार आलेली आहे, तिच्यात फिल्मिंगचं काम चालू आहे. अजून एक थार आलेली आहे आपल्याकडे, तिच्यात आपले मॅनेजर साहेब वरती बसून का हो हे काय बसवत आहे? फ्रंट स्पॉइलर. किती 2 लाईट आहेत का याच्यात? फ्लॅशर, इंडिकेटर, पोलीस लाईट. ते पोलीस लाईट बी लागतं का मग? निळे पिवळे. बर बघा हिच्यामध्ये अजून इकडं चांद भाई इधर क्या खोल रहा है? बम्पर खोल रहा है. इसमें लाइट वगैरह अपग्रेड करनी है अभी. एंड अरे हसमत ना रे. इधर इसमें ग्रिल भी अपग्रेड करने की है. तर मित्रांनो तुम्ही बघू शकता आम्ही एकदम जवळ बसलोय आणि पत्र्याच्या लईच जवळ बसलेलो आहे असं तुम्हाला वाटत असेल. आम्ही कुठे दाखवू का तुम्हाला? ते बघा गाडीच्या वर येऊन बसलोय मी डायरेक्ट. त्रिगुण दायांशिवाय मला काही करमत नव्हतं. म्हणलं चला यांच्या जवळ जाऊनच बसू. इथं काय म्हणतात तो याला? काय म्हणतात याला? स्पॉइलर. फ्रंटचं स्पॉइलर आम्ही इन्स्टॉल करतोय या थारमध्ये. इथं लागेल ते, त्याच्यावर डबल टेप वगैरे लावतोय नाही का आता.
ते बघा ते दादा तिथं उभे राहून कसे असतंय आमच्याकडे बघून हे पागल काय बडबड करत असेल बुवा व्हिडिओ मध्ये नाही का. मी कॅमेरा काढला का लोक मला एकदम येड्यातच काढता म्हणजे नाही का, सगळे हसायला लागतात. तर मित्रांनो आता घरी जात होतो मी, म्हटलं ब्लॉग पण एंड करून देऊ. तर भेटू आता उद्याच्या ब्लॉगमध्ये. लवकरात लवकर चॅनलला सबस्क्राईब करून द्या. चला बाय बाय.